नमस्कार. विकी करिअर मंत्रामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आपण आज वनस्पतीशास्त्रामधील वनस्पती वर्गीकरण हा टॉपिक बघणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे महत्त्वपूर्ण असणार आहे आणि यामध्ये आपण PYQ आणि ट्रिक सुद्धा बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम बॉटनी वनस्पतीशास्त्र म्हणजे काय ते बघूया. ज्यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो त्या शाखेला बॉटनी वनस्पतीशास्त्र असे म्हणतात. ज्यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो त्याला वनस्पतीशास्त्र असे म्हणतात. तर यामध्ये फादर ऑफ बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्राचे जनक हे थिओफ्रास्टस यांना म्हणतात. त्यांनी सर्वप्रथम वनस्पतीचे वर्गीकरण केले, त्यामुळे त्याला फादर ऑफ बॉटनी असे म्हणतात. थिओफ्रास्टसने वनस्पतीचे वर्गीकरण कशा प्रकारे केले होते ते बघूया. त्याने वाढीनुसार आणि आयुर्मानानुसार वनस्पतीचे वर्गीकरण केले होते. वाढीनुसार झुडुपे, लहान झुडुपे, वृक्ष आणि औषधी वनस्पती असे वर्गीकरण केले होते आणि आयुर्मानानुसार वार्षिक वनस्पती, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक वनस्पती अशा प्रकारे थिओफ्रास्टसने वाढीनुसार आणि आयुर्मानानुसार वनस्पतीचे वर्गीकरण केले होते. त्यानंतर ऑगस्ट एचर या सायंटिस्टने 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 गटात विभाजन केले आहे. ते म्हणजे अबीजपत्री वनस्पती ज्याला क्रिप्टोगॅम्स असे म्हणतात आणि बीजपत्री वनस्पती ज्याला फेनोरगॅम्स और स्पर्मॅटोफाइट्स असे म्हणतात. तर या अबीजपत्री वनस्पतीमध्ये अजून 3 भाग येतात. ते म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि बीजपत्री वनस्पतीमध्ये अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म आणि आवृत्तबीजी ज्यालाच अँजिओस्पर्म असे म्हणतात. अशा प्रकारे ऑगस्ट एचरने प्लांट क्लासिफिकेशन केले होते. तर हे आपण याचे स्पष्टीकरण पुढे बघूया. अबीजपत्री वनस्पती बघूयात. याची मुख्य वैशिष्ट्ये काय? तर यामध्ये बिया नसतात आणि फुले सुद्धा नसतात. अबीज म्हणजे यावरून लक्षात येते की यामध्ये बिया नसतात आणि फुले नसतात, म्हणून याला अपुष्प वनस्पती म्हणतात. तर यांच्या शरीर रचनेवरून त्याचे 3 उपविभाग पडतात. ते थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर एक एक करून आपण हे 3 बघून घेऊयात. सर्वप्रथम थॅलोफायटा. याचे वैशिष्ट्य काय? तर या वनस्पती ॲक्वॅटिक म्हणजे जलीय असतात आणि यामध्ये वनस्पतींना मूळ, खोड आणि पान नसते. म्हणजेच यामध्ये यांचे अवयव अविकसित असतात. मूळ, खोड आणि पान नसते या वनस्पतींमध्ये. आणि या नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात. नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असंवहनी वनस्पती म्हणजे काय? तर याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम या रसवाहिन्या नसतात. झायलम जलवाहिनी जी की वनस्पतींमध्ये पाणी वाहून नेण्याचे काम करते आणि फ्लोएम रसवाहिनी जी की वनस्पतींमध्ये अन्न वाहून नेण्याचे काम करते. तर या जलवाहिनी आणि रसवाहिन्या ह्या दोन्ही वाहिन्या या थॅलोफायटामध्ये अब्सेंट असतात, त्यामुळे याला नॉन व्हॅस्क्युलर प्लांट म्हणतात. तर या थॅलोफायटाचे परत 3 मुख्य गट पडतात. ते म्हणजे अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरिया. तर हे अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया आपण पुढे बघूया. सर्वप्रथम अल्गी म्हणजेच त्याला शैवाल म्हणतो, त्याचे प्रकार आणि उदाहरणे बघूया. हे परीक्षेत खूप वेळेस विचारले जाते, यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा. याचे प्रकार हे कुठे आढळतात आणि याची उदाहरणे आणि ती उदाहरणे कशी लक्षात ठेवायची त्याची मेमरी ट्रिक सुद्धा आपण बघून घेऊया. पहिला प्रकार हिरवे शैवाल, त्याला क्लोरोफायसी म्हणतात. तर हे कुठे आढळतात? गोड्या पाण्यात आढळतात. याचे उदाहरण आहे बघा स्पायरोगायरा. तर लक्षात कसं ठेवायचं? गाय हिरवे गवत खाते. गाय हिरवे गवत खाते हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. तर गायवरून स्पायरोगायरा लक्षात ठेवायचं आणि हिरवेवरून हिरवे शैवाल. सोपं आहे ना? त्यानंतर तपकिरी शैवाल, त्यालाच फिओफायसी म्हणतात. हे समुद्राच्या पाण्यात आढळतात. याचे उदाहरण आहे सर्गॅझम. तरी लक्षात कसं ठेवायचं बघा? तापले सर, तापले म्हणजे तपकिरी आणि सर म्हणजे सर्गॅझम. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर लाल शैवाल, त्यालाच रोडोफायसी असे म्हणतात. तर हे सुद्धा समुद्राच्या पाण्यात आढळतात. याचे उदाहरण आहे पॉलिसिफोनिया. म्हणजेच लक्षात कसं ठेवायचं? लाल सायरन पोलिसांची गाडी. पोलिसांच्या गाडीला लाल सायरन असते बघा. त्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो लाल सायरन म्हणजे लाल शैवाल आणि पोलिसांची गाडी पॉलिसिफोनिया. पोलिसांच्या गाडीला लाल सायरन असतो म्हणजेच लाल शैवाल पॉलिसिफोनिया. त्यानंतर पुढे पिवळे शैवाल. तर हे गोड्या पाण्यात आढळते. याचं उदाहरण आहे बॉट्रिडियम. हे कसं लक्षात ठेवायचं? तर
हळद लावल्याने बोटे पिवळी झाली. हळद पिवळी असते म्हणजे पिवळे शेवाळ आणि बोटे पिवळी झाली. बोटे म्हणजे बॉट्रिडियम. बोटे पिवळी झाली. पिवळे शेवाळ, बोटे म्हणजे बॉट्रिडियम. आणि ब्लू ग्रीन अल्गी आहे बघा, हा महत्वाचा प्रकार आहे. नील हरित शेवाळ ज्यालाच सायनोबॅक्टेरिया म्हणतात. हे शेवाळ भात शेतीमध्ये ॲज अ बायो फर्टिलायझर म्हणून यूज करतात. हा प्रश्न विचारला जातो बघा. ब्लू ग्रीन अल्गी भात शेतीमध्ये बायो फर्टिलायझर म्हणून यूज करतात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर फंजाय आणि बॅक्टेरिया बघून घेऊयात. फंजाय बुरशी याचे उदाहरण काय आहेत? पेनिसिलियम, ईस्ट आणि मशरूम. आणि बॅक्टेरिया जीवाणूची उदाहरणे आहेत बॅसिलस आणि मायकोप्लाझ्मा. तर एक IMP पॉइंट बघून घेऊया आपण. अल्गी आणि फंजाय. अल्गी आणि फंजाय एकत्र वाढतात, एकत्र राहतात, त्यामुळे याच्या सहजीवनाला यांच्या सिम्बायोटिक रिलेशनला लायकेन असे म्हणतात. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो बघा. अल्गी आणि फंजाय यांच्या सहजीवनाला काय म्हणतात? तर लायकेन म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रायोफायटा बघूया आपण. तर ब्रायोफायटामध्ये एक प्रश्न येऊन गेलेला आहे बघा. वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट कशाला म्हणतात? तर ब्रायोफायटाला म्हणतात. उभयचर म्हणल्यावर आपल्याला लक्षात येते की उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात राहणारे. पण यामध्ये काय आहे? उभयचर वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजे काय? तर या वनस्पती जमिनीवर राहतात, पण यांचे प्रजनन पाण्यात होते, म्हणजे यांना जमीन आणि पाणी दोन्ही लागते. यामुळे याला वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हणतात. त्यानंतर ब्रायोफायटाची शारीरिक रचना बघूयात. यामध्ये वनस्पतींना मूळ, खोड आणि पान नसते. आपण जसे थॅलोफायटामध्ये बघितले तसेच यामध्ये सुद्धा वनस्पतींना मूळ, खोड आणि पान हे अवयव नसतात. तर इथे मुळाऐवजी रायझोइड्स असतात. इथे बघू शकता बघा तुम्ही, मुळाऐवजी रायझोइड्सचं स्ट्रक्चर इथे असते. हे रायझोइड्स अन्न शोषून घेण्याचे काम करतात आणि हे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात, म्हणजेच असंवहनी वनस्पती असतात. आपण अगोदर बघितले त्याप्रमाणे यामध्ये सुद्धा झायलम आणि फ्लोएम या वाहिन्या नसतात, तर हे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात. त्यानंतर याची उदाहरणं आहे बघा. लिव्हरवॉर्ट्स, हॉर्नवॉर्ट्स आणि मॉस. टेरिडोफायटा बघूया. याचे वैशिष्ट्य काय? तर हे जमिनीवर आणि पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. सर्वात महत्त्वाचा पॉइंट काय? या वनस्पतींना मूळ, खोड आणि पाने हे अवयव असतात. हे अवयव विकसित असतात. अगोदरच्या दोनमध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये हे अवयव नसतात, मूळ, खोड आणि पान. पण टेरिडोफायटामध्ये मूळ, खोड आणि पान हे अवयव असतात. तसेच यामध्ये या संवहनी वनस्पती असतात, म्हणजेच यामध्ये झायलम आणि फ्लोएम या वाहिन्या असतात, त्यामुळे हे संवहनी वनस्पती असतात. याचे उदाहरण आहे बघा नेचे, ज्यालाच फर्न्स असेही म्हणतात, लायकोपोडियम आणि ॲझोला पिन्नाटा. हे ॲझोला पिन्नाटावर प्रश्न विचारला गेलेला आहे बघा. ॲझोला पिन्नाटा ॲज अ बायोफर्टिलायझर म्हणून यूज करतात. आपण जे अबीजपत्री वनस्पतीचे वर्गीकरण बघितले आणि त्यांचे वैशिष्ट्य बघितले, ते आपण थोडक्यात या चार्टच्या माध्यमातून बघून घेऊया. तर यामध्ये मूळ, खोड आणि पान हे थॅलोफायटामध्ये नसते. मूळ, खोड, पान ब्रायोफायटामध्ये नसते, पण टेरिडोफायटामध्ये मूळ, खोड, पान असते. तसेच व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे झायलम आणि फ्लोएम हे थॅलोफायटामध्ये अब्सेंट असतात, म्हणून ते नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असतात. ब्रायोफायटामध्ये सुद्धा अब्सेंट असतात, त्यामुळे ते नॉन व्हॅस्क्युलर प्लांट असतात. आणि टेरिडोफायटामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम असतात, म्हणजे झायलम आणि फ्लोएम असतात, म्हणून ते व्हॅस्क्युलर प्लांट्स असतात. त्यानंतर हॅबिटॅट म्हणजे कुठे आढळतात? तर थॅलोफायटा ॲक्वॅटिक पाण्यात आढळतात. त्यानंतर ब्रायोफायटा हे जमिनीवर आणि पाण्यावर वाढतात. टेरिडोफायटा हे जमीन आणि पाण्यामध्ये आढळतात. त्यानंतर महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट बघूया. अल्गी आणि फंजाई यांच्या सहजीवनाला लायकेन असे म्हणतात. ब्रायोफायटामध्ये यांना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हणतात. टेरिडोफायटा यामध्ये ॲझोला पिन्नाटा हे बायोफर्टिलायझर म्हणून यूज केले जाते. ही इम्पॉर्टंट महत्त्वाचे पॉईंट आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रकार बीजपत्री, यालाच फॅनोरोगॅम्स स्पर्मॅटोफाइट्स असे म्हणतात. तर या बीजपत्री, बीज म्हणजे यामध्ये बिया असतात आणि फुले असतात, त्यामुळे याला सपुष्प वनस्पती म्हणतात. अगोदर आपण बघितले बघा अबीजपत्री, त्यामध्ये बिया आणि फुले नसतात, त्यामुळे त्याला अबीजपत्री वनस्पती, अपुष्प वनस्पती म्हणतात. पण यामध्ये बिया आणि फुले असतात, त्यामुळे याला सपुष्प वनस्पती म्हणतात.
तर याचे दोन उपविभाग पडतात. बियांना आवरण आहे का नाही यावरून याचे दोन उपविभाग पडतात. अनावृत्तबीजी ज्याला जिम्नोस्पर्म म्हणतात आणि आवृत्तबीजी ज्याला अँजिओस्पर्म असे म्हणतात. तसं अनावृत्तबीजी म्हणजे जिम्नोस्पर्म यामध्ये याचे वैशिष्ट्य काय, यामध्ये बियांना आवरण नसते, म्हणजे बियांनावरून आवरण नसते, बिया उघड्या असतात, त्यामुळे याला अनावृत्तबीजी असे म्हणतात. याचे उदाहरण आहे सायकस, पायनस, थुजा, देवदार आणि पिसिया. याचे उदाहरण विचारले जातात बघा, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं आवृत्तबीजी म्हणजेच अँजिओस्पर्म बघूया. याचे वैशिष्ट्य काय, यामध्ये बियांना आवरण असते. अगोदर अनावृत्तबीजीमध्ये बियांना आवरण नसते आणि आवृत्तबीजीमध्ये बियांना आवरण असते. याचे कॉटिलिडनच्या आधारावर दोन मुख्य प्रकार पडतात. कोणते? मोनोकॉट म्हणजेच एकदल आणि डायकॉट म्हणजेच द्विदल. मोनोकॉट एकदल म्हणजे काय, याच्या नावावरून लक्षात येते बघा. एकदल म्हणजे हे सिंगल असते, याचे दोन भाग होऊ शकत नाहीत, याचे दोन तुकडे होऊ शकत नाहीत, त्याला मोनोकॉट म्हणतात. आणि डायकॉट म्हणजेच द्विदल म्हणजे याचे दोन भाग होऊ शकतात, याचे दोन तुकडे होऊ शकतात. याच्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल बघा. मोनोकॉटचे उदाहरण आहे ज्वारी, केळी आणि ऊस. आणि डायकॉटचे उदाहरण आहे डाळी आणि आंबा. मोनोकॉटमध्ये ज्वारी, केळी, ऊस यांच्या बियांचे दोन भाग होऊ शकत नाही, ते सिंगल असतात. ज्वारी सिंगल असते बघा, त्याचे दोन भाग होत नाही. ते आपण इझिली दोन भाग करू शकत नाही, त्याला म्हणतात मोनोकॉट. आणि ज्याचे आपण दोन भाग करू शकतो म्हणजे डाळीचे बघा, जशी तुरीची डाळ आहे, हरभऱ्याची डाळ आहे, त्याचे आपण दोन भाग करू शकतो, त्यामुळे त्यांना डायकॉट द्विदल असे म्हणतात. तर लक्षात आलं मोनोकॉट आणि डायकॉट. अशा प्रकारे आपण आज वनस्पतीचे वर्गीकरण बघितलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेल, पेशी हा टॉपिक बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.